नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीचे प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका सन 2025ची उत्तरासहित आपण सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील, मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्रथम घटक चाचणीची प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 6वी मराठीची चालू वर्षाची शैक्षणिक प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका अभ्यासू. इयत्ता 6वी प्रथम घटक चाचणी 2025-26, विषय मराठी, गुण 15, वेळ 1 तास. आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला विभाग 1 हा या परीक्षेसाठी विचारला गेलेला आहे. ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाची आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण हे नक्की मिळतील. यानंतर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आपल्याला यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा. प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा 2 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये पाठाची नावं आहेत, पाठ, आणि ब गटामध्ये लेखकांची नावं आहेत. आपल्याला त्या जोड्या लावायच्या आहेत. बघा, पहिलं, बलसागर भारत हो. याचे लेखक आहेत साने गुरुजी. दुसरे ब साने गुरुजी. दुसरे गवत फुला रे गवत फुला, अ इंदिरा संत. अशा पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. ब भाग बघा, खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेच्या ओळी शोधा 2 गुणांसाठी. 1, तुझी गोजिरी भाषा शिकून तुला गोष्टी सांगाव्यात. उत्तर आहे तुझी शिकून गोजिरी भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. कवितेतल्या ओळी लिहायच्या आहेत आपल्याला. दुसरं, तुझ्यासारखे रंगरूप घेऊन फुलपाखरांना फसवावे. उत्तर, तुझे घालूनी रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे. प्रश्न दुसरा, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिला प्रश्न, सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडत नाही. बघा त्याचं उत्तर, सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम आहे. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारते, स्नायू मजबूत होतात आणि कॅलरी बर्न होतात. त्यामुळे ते एक चांगले एरोबिक व्यायाम आहे. दुसरं, लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली. उत्तर, वर्तमानपत्रांचे गठ्ठे चालत्या रेल्वेगाडीतून रामेश्वर ते धनुष्यकोंडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी लेखक शमसुद्दीनला मदत करायचे. अशा प्रकारे लेखकाला आयुष्यातील पहिली कमाई करण्याची संधी मिळाली. तिसरं, कवितेतील मुलाची गवत फुलाशी कशी व कुठे भेट झाली. उत्तर, त्याचं उत्तर आहे कवितेतील मुलगा आपल्या मित्रांसोबत माळावर पतंग उडीत फिरत होता. त्याचे लक्ष गवतावर उगवलेल्या गवत फुलाकडे गेले. त्याने गवत फुलाला पाहिले. अशी त्याची गवत फुलाशी भेट झाली. प्रश्न तिसरा, पुढील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा 2 गुणांसाठी.
1. धडा शिकवणे. उत्तर आहे अर्थ आहे त्याचा बोध घेणे. वाक्यात उपयोग. शिक्षकांनी राजूला आज चांगलाच धडा शिकवला. दुसरं आहे हातभार लावणे. अर्थ मदत करणे. वाक्यात उपयोग. लक्ष्मी आईला घरकामात नेहमी हातभार लावते. ब भाग. पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा 2 गुणांसाठी. परवानगी हा शब्द दिलेला आहे आणि त्यात लपलेले शब्द आहेत छोटे छोटे. रवा, नर, वार. दुसरा शब्द आहे माळांवरती. त्याच्यामध्ये लपलेले शब्द आहे वर, तीर, मार. त्यानंतर शेवटचा प्रश्न क. विरुद्धार्थी शब्द लिहा 2 गुणांसाठी. योग्य, अयोग्य, मित्र, शत्रू, ऊन, सावली. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.